विचारमंच लाईव्ह चॅनलवरती सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सप्रेम जय भीम. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आदर्शांना वंदन करून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मोक्षावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्ध पूजा. वर्णगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पूयेन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं विलायति यथा धम्मे कायो तथा याति विनाशभाव. धनसारपदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदा. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं. भूतधम्मा च संगं सुगततनुभवा धातुओ धातुगर्भे. लङ्काय जम्बुदीपे तिगसपुरवरे नागलोके चतुपे. सभे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. देवरूपं सुजीव निर्मलचक्षुकविर्घोषं घोरवर्णं सुखाय. अभयचिन्तं निभयकामं सुरतधम्मं सुखेम. विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि, भीमरावं सरामि, भीमरावं सरामि. दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा. सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्रशासन्मति बुद्धितेजा. पंकजा नरवरा रत्न सुजन उद्धरा. भगवंत अमुताखरा भक्त काजा. सवदार संगरी शस्त्रधरी ताकरी. कापला हरिबुरी रौद्र रूपा. मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता. उजाळीला गतिका मार्ग साजा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती. महामानव बोलती साधसज्ञा. शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा, भीमराजा, भीमराजा. शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन.
तुम्हा आम्हाला ज्या संस्थेने बौद्ध बनवलं ती तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या धम्ममंगल कार्याला त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे आज या नवी मुंबई विभागामध्ये भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा याच्या वतीने ही प्रवचन मालिका राबवण्यात येत आहे. यासाठी नवी मुंबई जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी यांना मी मंगल कामना देतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याचप्रमाणे फेसबुक पेज विचारमंच यांचे कार्यकर्ते अजय काटे, महेंद्र डोंगरे यांनी जे टेक्निकली सहाय्य ह्या प्रवचन मालिकेला केलेलं आहे 5 जुलै ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही जी वर्षावास प्रवचन मालिका राबवली जाते यासाठी जे तंत्रसहाय्य केलं त्याबद्दल ह्या विचारमंचाचे सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक शुभकामना त्यांना देतो आणि मंगल कामना करतो. आणि आजचा जो माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्याचं खरं महत्त्व आपल्याला कळावं आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तरी कसं, याच्यामध्ये बाबासाहेबांचं काय योगदान होतं आणि बाबासाहेबांच्या वरती बरेचसे जे आरोप केले जातात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यासाठी काय केलेलं आहे. आणि असा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला कोणताही भीम अनुयायी याला साहजिकच या गोष्टीचं संताप येणं ओघानेच आहे. पण आपण असं जाणतो की आज जो मीडिया आहे या मीडियामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्यांनी या देशासाठी खरोखरीच चांगलं काम केलेलं आहे त्यांचं काम कधी दाखवलं जात नाही. म्हणजे कधी काम करत नाहीये, स्वार्थ आपला करतात, अशा लोकांचा सुळसुळाट आज आपण सगळ्या मीडियावरती बघतो आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला आज येत असताना दिसते. जसं आपण असं बघतो की अथनीच्या सभेमध्ये लोकमान्य टिळक यांनी असं एक उल्लेख केलेला होता की माळी, तेळी, कोळी, कुणबी यांना संसदेमध्ये जाऊन काय नांगर धरायचं आहे काय तराजू तोलायचं आहे काय तेल काढायचं आहे काय, अशा प्रकारचे जे शब्द केलेले होते असे हे लोकमान्य ज्यांना बहुजनांच्या बद्दलचा तिरस्कार होता, स्वराज्य म्हणजे फक्त आपले स्वराज्य हवं होतं, त्या टिळकांना लोकमान्य टिळक अशी पदवी मिळाली जे भटमान्य होते. आणि अशा प्रकारे जे बाबासाहेब ज्यांचं कार्य ह्या देशासाठी होतं, या देशातल्या 85% बहुजनांसाठी होतं, त्या बाबासाहेबांचं कार्य मात्र पूर्णपणे झाकळून गेलेलं आहे. उलट त्यांचं जे कार्य आहे हे दुसऱ्याच्या माथी कसं जाईल, त्याचं श्रेय दुसऱ्याला कसं मिळेल ह्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि बाबासाहेबांचं कार्य हे झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण असं म्हणतो की सूर्य कधी हा झाकून ठेवला जाऊ शकत नाही, त्यांचं कार्य हे अधोरेखितच असतं. आपल्याला ह्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये, आपण सकारात्मक विचार करूया. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत हा मनोवादी मीडिया कितीही जरी बोलत असला तरी आपण सातत्यपूर्ण जर बाबासाहेबांचं कार्य हे जर प्रत्येक शाखेने आणि प्रत्येक बौद्ध व्यक्तीने हे जर ठरवलं, जे लोकशाही प्रिय आहे त्यांनी जर ठरवलं, तर आपल्याला निश्चितपणे हे सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे, वारंवार सांगितलं पाहिजे. त्यालाच आपण प्रवचन म्हणतो. जी सत्यवचन आहेत ती वारंवार सांगितली गेली पाहिजेत, लोकांवरती बिंबवली गेली पाहिजेत, नाही तर त्यांचा काळानुसार ऱ्हास होतो. आणि म्हणून बंधूंनो, आज या ठिकाणी जो माझा विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देशासाठी योगदान हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर याची सुरुवात करत असताना मला असं म्हणायचं आहे की ज्या देशामध्ये संत महंताची जी परंपरा आहे, ज्याच्यामध्ये अनेक संत महंत होऊन गेलेले आहेत, त्यांनी या देशाच्यासाठी, याच्या देशातल्या जनतेच्या कल्याणासाठी खूप काम केलेलं आहे. पण ते काम कधी दाखवले गेलेले नाहीये, कारण ते बहुजन आहेत, त्यांना जातीपुरतं मर्यादित करण्यात आलेलं आहे. आणि हीच बाब आपल्याला ह्याच्यातून दिसून येते. मी जरा बसून बोलणार आहे.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलेलं आहे याचा पूर्व इतिहास पाहत असताना आपल्याला जे संत महंत यांनी काम केलेलं आहे, म्हणजे सम्राट अशोक असेल, कबीर असतील, तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांचं कार्य आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये यांना त्यांच्या त्यांच्या जातीपुरतं मर्यादित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये फुल्यांना सांगितले गेले की ते माळी समाजाचे आहेत. त्यांनी विधवांचं केश वपन याच्यासाठी नाभिक संप पुकारलेला होता. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी जे तळागाळातले लोक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी कार्य केलं. पाणी ही जी मूलभूत जीवनातली आवश्यक गरज आहे त्याच्यासाठी ते सुद्धा नाकारण्यात आलेलं होतं. त्याच्यासाठी आपला पाण्याचा हौद खुला केला. या सगळ्या गोष्टी करणारे संत महंत महात्मा फुल्यांनी तर ब्राह्मणी स्त्रियांच्यासाठी हे काम केलेलं होतं आणि तरी सुद्धा ते माळी समाजाचे नेते म्हणून त्यांना संबोधण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या देशाचं संविधान लिहिलं ते सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. सर्व प्रकारच्या ज्या सवलती वगैरे दिलेल्या आहेत ह्याही सुद्धा सगळ्या समाजाचा विचार करून बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि प्रत्येकाला कशा प्रकारे आपल्याला अधिकार देता येईल हे बाबासाहेबांनी बघितलं. पण तरी सुद्धा बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून संबोधण्यात येते. ह्या अशा प्रकारचा हा जो प्रचार आहे, जसं शिवाजी महाराज आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच्यासाठी त्यांना सगळ्या बहुजन समाजाची मदत झालेली आहे. पण त्यांना जे आहे शेवटी म्हटलं जातं ब्राह्मण गो प्रतिपालक, म्हणजे शेवटी त्यांना ही अशा प्रकारची उपाधी लावली जाते जे बहुजनांचा उद्धार करणारे कुलभूषण आहेत आणि त्यांना शेवटी असं म्हटलं जातं. तर हा जो मीडिया ह्या देशामध्ये आहे ह्याला जर आपल्याला पराभूत करायचं असेल तर प्रत्येकाने जागृत राहिलं पाहिजे आणि आपला मीडिया आपले चॅनल निर्माण केलं पाहिजे, जसं आज या ठिकाणी आपण हे सगळं काही करतो आहोत. तर आज भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला. हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला आपण स्वतंत्र झालो म्हणजे नेमकं काय झालं, बाबासाहेब जे आहेत यांना स्वातंत्र्याची जी व्याख्या आहे ती काय अभिप्रेत आहे ते आपण पाहूया. बाबासाहेबांना जे या ठिकाणी स्वातंत्र्य हवं होतं ते केवळ राजकीय नव्हे, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि विशेषतः मानसिक स्वातंत्र्याची आवश्यकता बाबासाहेबांना जास्त वाटत होती की जे या ठिकाणी आपल्याला नव्हतं. त्याच्यामुळे प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरुद्ध बाबासाहेबांनी त्यावेळेला बंड पुकारलं आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या त्रयीवरती बाबासाहेबांना अपेक्षित असणारं जे स्वातंत्र्य आहे, म्हणजे मनुष्य हा या स्वातंत्र्याच्या माध्यमातून विज्ञानवादी झाला पाहिजे, बुद्धी प्रामाण्यवादी झाला पाहिजे आणि यासाठी वेगवेगळ्या आघाड्यावरती बाबासाहेबांनी जे लढे दिलेले आहेत त्या लढ्यांचं वर्णन आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हे सर्व लढे या देशाच्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय आहे हे दर्शवणारे आहेत. त्याच्यामुळे आपण त्याच्यामधलं एक एक जे आहेत हे 10 पॉइंट आहेत एकंदरीत ते आपण पाहणार आहोत आणि त्या पॉइंटचे उपपॉइंट सुद्धा आहेत. त्याच्यामुळे कदाचित हे प्रवचन आपलं तास सव्वा तास पर्यंत चालण्याची शक्यता आहे. मी 1 तासामध्ये त्याला आवरण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण सुद्धा तेवढी मानसिकता ठेवा आणि ऐका. शैक्षणिक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान म्हणजे सर्व प्रकारच्या अज्ञानाचं मूळ हे अंधश्रद्धेमध्ये आहे, अशिक्षितपणामध्ये आहे आणि त्याच्यासाठी क्रांतिवादी ज्योतिबा फुले यांनी असं म्हटलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे माणसाकडे जर विद्या नसेल तर काय होऊ शकतं हे बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे. याला बाबासाहेब कसं सांगतात? बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांना अशी अपेक्षित होती की जो माणूस शिक्षण घेतो तो प्रश्न विचारतो,
प्रश्न विचारतो म्हणजे आपल्या हक्काप्रती जागृत होतो. आणि तसाच जागृत समाज, बुद्धी प्रामाण्यवादी समाज, डोळस समाज बाबासाहेबांना अपेक्षित होता. बाबासाहेबांनी त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची व्याख्या केलेली आहे की शिक्षण हे केवळ पोट भरण्याची कला नाही, तर माणसाला शिकून सुसंस्कृत होण्याची कला आहे आणि ते आपण झालं पाहिजे. याच्यामध्ये आपण असं बघतो की जे अगोदरचा भारतीय समाज होता, आज आपण बघतो की प्रत्येक गोष्ट ही इतिहासाकडे नेली जाते आणि इतिहास कसा होता, आमचा इतिहास कसा श्रेष्ठ आहे, पूर्वज आमचे किती श्रेष्ठ होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच कुठेतरी तुम्हाला मनोवादी विचारधारेमध्ये कुठेतरी ढकलण्याचा प्रयत्न केला जातो हे आपल्याला दिसून येते. म्हणजे शिक्षण ही मक्तेदारी त्यावेळेला केवळ फक्त 3.5% लोकांची होती. हे 3.5% म्हणजे केवळ ब्राह्मण. त्याच्यातही स्त्रियांना नाकारण्यात आलेलं होतं. म्हणजे आपण असं म्हणूया की 2.25% इतकेच लोकांना फक्त देशामध्ये शिकण्याचा अधिकार होता किंवा या देशाची सगळी सूत्र या लोकांकडे होती. आणि त्याच्यामध्ये बाकीचा जो 96% समाज आहे हा अज्ञान, अंधकार, अज्ञान याच्यामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफटला गेलेला होता. त्याच्यामुळे त्याला जे काही सांगितलं जात आहे त्याला तो सत्य प्रमाण मानत होता. त्याच्यामुळे व्रत, वैकल्य, त्याच्यानंतर ज्या देव धर्म यासारख्या ज्या कल्पना आहेत याच्यामध्ये हा पूर्णपणे पिळला गेलेला होता. त्याच्यामुळे शिक्षणाची दारं ही सगळ्यांसाठी बंद होती. आणि अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की ह्या 96% लोकांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. कारण या 3.5% लोकांनी कितीही जरी प्रयत्न केले, कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी ते स्वातंत्र्य मिळवू शकणार नाहीत. त्याच्यासाठी संबंध देशातील लोकांना ह्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि यांना जर प्रवाहामध्ये आणायचं असेल तर शिक्षणाची दारं ही सगळ्यांसाठी मोकळी केली पाहिजे. आणि आपण असं बघतो की ह्या गोष्टींमुळे महात्मा फुल्यांचं कार्य, त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्था आणि शिक्षणाला आपल्या राज्यघटनेमध्ये महत्वाचा अधिकार म्हणून मान्यता दिलेली आहे. तर अशा प्रकारचं हे शिक्षण ज्या वेळेला भारतामध्ये आलं त्यावेळेला या 80% लोकांनी जो काही आवाज उठवला त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्य मिळवू शकलो. नाही तर स्वातंत्र्य म्हणजे काय हे ह्या शब्दही सुद्धा लोकांना त्या काळामध्ये माहिती झाला नसता, तो शिक्षणामुळे माहिती झाला. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सुद्धा पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची शैक्षणिक संस्था औरंगाबाद या ठिकाणी मागास विभागामध्ये निर्माण केलेली होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बहुजन विद्यार्थी त्या ठिकाणी शिकले. तळागाळातले विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकलेले होते आणि केवळ जिल्ह्यामध्येच त्यावेळेला वसतिगृह असायची. ती वसतिगृह तालुक्यामध्ये कशी आणता येतील आणि प्रत्येक खेड्यापाड्यातील व्यक्तींना कसं शिक्षणाचा अधिकार मिळेल यासाठी प्रयत्न केले गेलेले होते. आता हे झालं शैक्षणिक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. आता आपण पाहूया की राजकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी कोणत्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या अगोदर या भारत देशामध्ये 2 प्रकारच्या विचारधारा होत्या. एक विचारधारा अशी सांगत होती की अगोदर समाज सुधारणा झाल्या पाहिजे आणि दुसरी विचारधारा सांगत होती की या देशामध्ये राज्य मिळवण्यासाठी राजकीय चळवळ या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. पण बाबासाहेबांनी या गोष्टीला छेद दिला आणि त्यांनी असं सांगितलं की राजकीय गोष्टींबरोबरच आपल्याला सामाजिक गोष्टींमध्ये सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि आपण ह्या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जे लढे दिले ते राजकीय लढे सुद्धा होते आणि सामाजिक लढे सुद्धा होते. म्हणजे सामाजिक सुधारणा त्याचबरोबर राजकीय सुधारणा या घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार मोठं योगदान आहे. कारण जोपर्यंत देशरूपी रथाला ह्या दोन्ही मजबूत चाकांची जोड मिळत नाही म्हणजे राजकीय आणि सामाजिक, तोपर्यंत कुठलाही देश प्रगती करू शकत नाही. आता ह्या राजकीय बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी
कोणत्या कोणत्या गोष्टींच्या मध्ये राजकीय सहभाग आपला दर्शवलेला आहे ते आपण पाहूया. पहिली गोलमेज परिषद 1931 मध्ये इंग्लंडमध्ये झालेली होती. या परिषदेला गांधीजी नव्हते. तेव्हा पंचम जॉर्जच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की इंग्रज येण्यापूर्वी भारतातील जे अस्पृश्य आहेत, जे तळागाळातील लोक आहेत, यांची जी स्थिती होती आणि इंग्रज आले तेव्हाची जी स्थिती आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही आहे, हे स्पष्टपणे ठणकावून पंचम जॉर्जला सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर मग तुम्ही आमच्यासाठी काय केलं, हा खणखणीत प्रश्न बाबासाहेबांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये पंचम जॉर्जला विचारलेला होता. मग स्वतंत्र मजूर पक्ष बाबासाहेबांनी निर्माण केला. आता स्वतंत्र मजूर पक्ष निर्माण करण्याची आवश्यकता बाबासाहेबांना का झाली? स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे मजुरांना, कष्टकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची किंमत दिली जात नव्हती किंवा त्यांच्याकडे उपेक्षेने बघितलं जात होतं. हा जो उपेक्षित वर्ग आहे याला आपण जर खऱ्या अर्थानं जर बघितलं तर शेतकरी आणि कामगार हेच देशाला खऱ्या अर्थानं काम करून या देशाची अर्थव्यवस्था ही चलती ठेवण्याचं काम ते करतात. पण प्रत्यक्षात ह्याच लोकांना या ठिकाणी उपेक्षित ठेवलं जात होतं आणि म्हणून या लोकांचे प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि त्या मजूर पक्षाच्या माध्यमातून आपण असं बघतो की मुंबई, नागपूर, सोलापूर या ठिकाणी मुख्यत्वे कापड गिरण्या होत्या आणि या कापड गिरण्यामध्ये कापड मिल कामगार हा मोठ्या प्रमाणावरती होता आणि मुंबई सुद्धा ही यावेळेला गिरणी कामगारांची होती असं म्हणतात. तर या गिरणी कामगारांना संघटित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काळा कायदा आहे या काळ्या कायद्याच्या विरुद्ध त्यावेळेला संप पुकारलेला होता आणि त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला होता. तर अशा प्रकारे ह्या कामगार शक्तीला एकत्रित करून देश स्वातंत्र्य चळवळीमध्ये कसं सहभागी करून घेता येईल हा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. त्याच्यामुळे हा जो स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून सुद्धा बाबासाहेबांनी फार मोठं देशासाठी योगदान केलेलं आहे. आणि या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या प्रकारचे लढे दिले गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं काम बाबासाहेबांनी केलं आहे हे आपण पाहूया. पहिलं तर काळा कायदा. काळा कायदा हा 1937 साली त्यावेळच्या काँग्रेस सरकारने तो कायदा पास केलेला होता. या कायद्याच्या नुसार कामगारांना संप करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता आणि त्यामुळे हा अधिकार त्यांचा काढून घेण्यात आलेला होता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, RS निमकर, SM मेहता, नामद जोशी, अमृतराव डांगे हे जे लोक आहेत यांना या पुढाऱ्यांना एकत्रित करून त्यावेळेला देशव्यापी संप घडवून आणलेला होता कामगारांचा. आणि त्यावेळेला सभा, संमेलन, मोर्चे, आंदोलन याद्वारे त्यावेळेला सरकारला हा काळा कायदा मागे घ्यायला भाग पाडलेलं होतं. ही बाब आपल्याला याच्यातून दिसून येते. दुसरी बाब आहे 1937च्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये या स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे याला 12 जागा मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे हे कामगार स्वतंत्र मजूर पक्षाचं फार मोठं यश त्या काळामध्ये होतं. आणि त्यामुळे बहुजनांच्या ह्या आयुष्यामध्ये ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जाते, ज्याच्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला मोठी बळकटी मिळालेली होती. आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्यासाठी हे सुद्धा एक चांगलं योगदान बाबासाहेबांचं राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की 1937 साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालेली होती आणि हे दुसरं महायुद्ध त्यावेळेला इंग्लंड आणि त्याचा मित्र पक्ष वर्सेस जर्मनी आणि त्याचे हुकुमशाही राष्ट्र यांच्यामध्ये ते लढल्या गेलेलं होतं. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की आपण ब्रिटनच्या बाजूने लढूया, कारण ब्रिटनच्या बाजूने आपण जर लढलो तर आपण लोकशाहीच्या बाजूने लढलो असं होईल आणि लोकशाहीचा विजय म्हणजे आपला विजय असं होईल. आणि जर आपण हुकुमशाहीच्या विरुद्ध जर आपण मदत केली तर या ठिकाणी हुकुमशाही सरकार येईल आणि आपल्याला मिळणारे जे स्वातंत्र्य आहे हे सुद्धा दूर जाऊ शकतं. त्यामुळे बाबासाहेबांनी हा जो निर्णय घेतलेला होता हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी देशहितासाठी घेतलेला आहे असं आपल्याला जाणवतं. आणि म्हणून हे सुद्धा एक चांगलं मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1940 साली
डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतंत्र पाकिस्तानचं अस्तित्व त्यांनी मान्य केलेलं होतं आणि त्यांना संशोधनाच्या अंती असं जाणवलं होतं की भारत आणि पाकिस्तान किंवा हिंदू आणि मुस्लिम हे एकत्रित राहू शकत नाहीये. त्याच्यामुळे त्यांचे रीतिरिवाज हे परस्पर विरोधी आहेत. अशा वेळेला मुस्लिम राष्ट्र हे वेगळं झालं पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी 1940 सालीच बोलून दाखवलेला होता. आणि त्याच्यासाठी त्यांनी पाकिस्तान स्वतंत्र व्हावा आणि भारताची फाळणी करावी हा विचार बाबासाहेबांनी मांडलेला होता. याच्यामध्ये जे त्यांनी पुस्तक लिहिलं भारताची फाळणी, या पुस्तकामध्ये त्यांनी हे स्पष्ट दाखवून दिलेलं आहे की चल आणि अचल संपत्ती याचं कशा प्रकारे वाटणी केली जावी. आणि अशा प्रकारे हा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ फाळणीवरती त्यांनी लिहिलेला होता. पण त्यावेळेला असणारं जे गांधी आणि त्यावेळेचं काँग्रेस सरकार होतं, ह्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि अवघ्या 7च वर्षात पाकिस्तानची फाळणी भारताला करावी लागली आणि तेही रक्तरंजित फाळणी ती झालेली होती. म्हणजे बाबासाहेबांचं जर 7 वर्षापूर्वी जर ऐकलं असतं तर एवढा नरसंहारही झाला नसता आणि शांततेने ही फाळणी त्यावेळेला करता आली असती. पण आपण असं बघतो की या फाळणीमुळे दोन्ही देशातील जे लोक आहेत यांचे अंतर्मन किती दुखावले गेलेले आहेत, आपल्या आप्तेष्टांना ते किती मुकलेले आहेत, किती हिंसाचार त्यावेळेला त्या लोकांनी पाहिला, ही गोष्ट आपल्याला कोणाला विसरता येण्यासारखी नाहीये. आणि म्हणून एक शाहीर असं म्हणतो, यकीनन मेरे भी न होते तो ये आजादी नहीं होती, अगर तुम उनको मान लेते तो ये बर्बादी नहीं होती. हे शब्द किती यथायोग्य या ठिकाणी लागू पडतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 साली व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि बऱ्याच वेळेला असं सुद्धा म्हटलं जात होतं की डॉक्टर बाबासाहेब हे ब्रिटिश धार्जिणे आहेत किंवा काय, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती केले जात होते. आजही तसंच आहे. हे सगळं काही करत असताना बाबासाहेबांनी मात्र ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बाबासाहेबांना असं वाटत होतं की आपल्याला जर कुठल्या प्रकारची काम करण्याची संधी मिळते आहे तर त्याच्यातनं आपण ती कामं केली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी कामगारांसाठी 1 महिन्याची रजा मंजूर करून घेतलेली होती. ते व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून ते त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेला त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये कामगारांना 1 महिन्याची रजा, गरोदर स्त्री आहेत त्यांना 3 महिन्याची रजा आणि कामगारांना 8.33% इतका बोनस, कामगारांना दिवसातून 10 तासांच्या ऐवजी 8 तास काम, अशा प्रकारचे जे कामगार हिताचे कायदे आहेत ते त्यावेळेला करून घेतलेले होते. कारण बाबासाहेबांना माहित होतं की हे जे ब्रिटिश आहेत हे ब्रिटिश आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य देणार नाही. त्याच्यामुळे जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा आपण देश हितासाठी कसा उपयोग करायचा, या ठिकाणचे कामगार बहुजन यांच्यासाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे बाबासाहेबांनी ठरवलेलं होतं. आणि ज्या वेळेला असं टप्प्याटप्प्याने आपण हे अधिकार प्राप्त करून घेतल्यानंतर एक दिवस आपण संपूर्ण स्वातंत्र्य सुद्धा त्यांना मागून घेऊ, हा विचार बाबासाहेबांचा याच्यामध्ये होता हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यासाठी बाबासाहेब हे व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार केला आणि या पुणे कराराच्या माध्यमातून देशासाठी योगदान बाबासाहेबांनी दिलेलं आहे. ते कसं ते आपण जाणून घेऊया. 1931 मध्ये पहिली गोलमेज परिषद झाली. पंचम जॉर्जच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अस्पृश्य आणि या ठिकाणच्या तळागाळातल्या लोकांची स्थिती तुमच्या अगोदर जशी होती तशीच आताही आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं. आणि त्यावेळेला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ हे पंचम जॉर्जने त्यावेळेला मान्य केलेले होते. हे स्वतंत्र मतदार संघ जर त्यावेळेला या आपल्याला जर मिळाले असते तर आपली प्रगती ह्या देशामध्ये खूप झाली असते. पण ह्याच्या अस्पृश्यांचा व्यवहार घेणारे जे महात्मा गांधी होते यांना हे स्वतंत्र मतदार संघ मंजूर नव्हते आणि म्हणून त्यांनी येरवडा पुणे या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली. आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की हे जे स्वतंत्र मतदारसंघ आहे ती बाबासाहेबांनी मागे घ्यावेत आणि
हे ब्रिटिशांनी आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामुळे मागे घेण्याचा अधिकार हा भारतीयांना कोणालाच नव्हता आणि ते बाबासाहेबांनीच मागे घ्यावा अशा प्रकारचा अट्टहास या ठिकाणची जी हिंदू मानसिकतेवाले लोक होते त्यांनी त्यावेळेला केलेली होती. आता ह्यासाठी पुणे कराराला बाबासाहेबांनी ते स्वतंत्र मजूर पक्ष स्वतंत्र मतदारसंघ हे सोडून द्यावे अशा प्रकारे त्यांच्यावरती दबाव तंत्राचा वापर केला जात होता. साम दाम दंड भेद ह्या गोष्टीचा वापर करण्यात आलेला होता. त्यावेळेला बरेच जे मोठे मोठे पुढारी होते या पुढाऱ्यांना सांगितलं जात होतं, त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, मदन मोहन मालवीय, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांनी त्यावेळेला बाबासाहेबांवरती प्रेशर आणण्याचं काम केलेलं होतं. पण तरी सुद्धा बाबासाहेब या गोष्टीला बदले नाही. अतिशय महत् प्रयासाने हे मिळवलेलं स्वतंत्र मतदारसंघ जे अस्पृश्यांच्या प्रगतीचं प्रभावी हत्यार होतं, त्यासाठी बाबासाहेब त्याला सोडायला तयार नव्हते. आणि इकडे दुसरीकडे आपण जर बघितलं तर गांधीजींची तब्येत खालावत चाललेली आहे. ते ह्या भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि त्यांची तब्येत खालावली जात आहे. अशा वेळेला बाबासाहेबांवरती दबाव आणण्यासाठी त्यावेळेला रक्तानी पत्र त्यांना लिहिली जात होती, धमक्या दिल्या जात होत्या आणि या सगळ्यांचा परिणाम शेवटी बाबासाहेबांना या सगळ्या गोष्टींवरती विचार करावा लागला आणि बाबासाहेबांनी शांतपणे विचार केला. त्याच वेळेला अस्पृश्यांची एक सभा मुंबईमध्ये घेण्यात आलेली होती. त्यावेळेला बाबासाहेबांनी असंही सुद्धा बोललेलं होतं की मला त्या समोरच्या बत्तीच्या खांबाला जरी फाशी दिलं तरी मी हे स्वतंत्र मतदारसंघ जे अस्पृश्यांना मिळालेले आहेत ते मी सोडणार नाही. पण पुढे बाबासाहेबांना हा विचार आला असावा की जर समजा या उपोषणामध्ये गांधीजींचं काही बरं वाईट झालं आणि त्यानंतर अस्पृश्य लोकांना हे हिंदू लोक त्रास देतील, त्यांचं जगणं मुश्किल करतील देशभर आणि त्यामुळे बाबासाहेबांनी कदाचित हे मतदारसंघ सोडले असावे. पण अशी गोष्ट नाही. बाबासाहेब हे काही इतके संकुचित विचारसरणीचे सुद्धा नव्हते. बाबासाहेबांनी असाही विचार केलेला होता की जे भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेलं आहे आणि हे स्वातंत्र्याची चळवळ गांधीजी घेऊन जात आहेत, अशा वेळेला गांधींच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर स्वातंत्र्य मिळायला उशीर होऊ शकतो आणि त्यासाठी गांधीजीचं प्राण वाचणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी बाबासाहेबांनी ह्या गोष्टीला माघार घेतली आणि त्या ठिकाणी जे स्वतंत्र मतदारसंघ आहेत ते सोडून याच्यासाठी जे 9 कोटी अस्पृश्य आहेत यांच्या हक्काचा बळी देऊन त्यावेळेला गांधीजींचे प्राण बाबासाहेबांनी वाचवलेले होते आणि अशा प्रकारे केवळ राखीव जागांवरतीच आपण समाधान मांडलेलं होतं. हा करार पुणे या ठिकाणी घडला आणि हा येरवडा या ठिकाणी केलेला हा जो करार आहे याच्यामध्ये हा करार जर केला नसता तर कदाचित आपलं स्वातंत्र्य हे दूर गेलं असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा भारतीय स्वातंत्र्यासाठी हा जो करार आहे ते सुद्धा एक मोठं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साहित्य क्षेत्रामध्ये कोणतं योगदान दिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच काम केलेली आहेत. त्याच्यामध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत, पाक्षिक लिहिलेले आहेत, साप्ताहिक चालवलेली आहेत, चळवळी चालवलेल्या आहेत, चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे संबंध आयुष्य अगदी धावपळीचं होतं. याच्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं हे साहित्य जे आहे हे साहित्य सुद्धा या ठिकाणी मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी, इथल्या चळवळीसाठी, इथल्या शोषित पीडित जनतेसाठी, त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी कसं प्रेरित होतं हे आपल्याला त्यांच्या साहित्यातून ही गोष्ट या ठिकाणी प्रात्यक्षाने अनुभवायला येईल. म्हणजे 85% बहुजन समाजाच्या अनुसरून हे सर्व साहित्य त्यांच्या उन्नतीसाठी लिहिल्या गेलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक काढलेलं होतं. या मूकनायक पाक्षिकामधून आपल्याला
त्याच्या हेडिंग वरूनच हे लक्षात येतं की मुक्यांचं नेतृत्व करणारं हे पाक्षिक आहे. आणि दुसरं पाक्षिक त्यांनी काढलेलं होतं बहिष्कृत भारत. म्हणजे या ठिकाणी जे अस्पृश्य आहेत यांची ह्या देशामधली स्थिती कशी आहे, ज्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी भरू दिलं जात नाहीये, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाहीये, आणि अशा प्रकारे हे हिंदू धर्माचे एक घटक असून सुद्धा त्यांना अतिशूद्रासारखी जी वागणूक दिली जात आहे, या सगळ्या बाबी या बहिष्कृत भारतमध्ये त्यांनी चव्हाट्यावरती मांडलेल्या होत्या. आणि अशा प्रकारे या मुक्यांचे प्रश्न मांडणारा आणि बहिष्कृतांचे प्रश्न मांडणारा हे जे साप्ताहिक त्यांनी निर्माण केलेले होते. पुढे आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी दुसरं एक साप्ताहिक काढलं. म्हणजे आपल्याला ह्या साधारणपणे भारताच्या स्वातंत्र्याच्या जवळच्या काळातील हे पाक्षिक दिसतं की ज्याच्यामध्ये बाबासाहेब संविधान लिहित आहेत आणि त्यावेळेला लोकशाही संविधान लिहित आहेत. म्हणजे हे जे बहिष्कृत आहेत, हे जे मुके आहेत, यांना ह्या देशामध्ये महत्वाचं स्थान दिलं जात आहे. ते या लोकशाहीचे एक महत्वाचे घटक ठरत आहेत. म्हणजेच त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि अशा प्रकारचं या तिसऱ्या पाक्षिकाचं नाव त्यांचं आहे जनता. म्हणजे याच्यामध्ये लोकशाहीचा प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजे या मुक्यांना, ह्या बहिष्कृतांना त्यांनी आता एक माणूस अशा प्रकारे या ठिकाणी त्यांना रूप दिलेला आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा काळ जो आहे की जो 1956 नंतरचा, या 1956 नंतरच्या काळामध्ये आपल्याला काय दिसतं की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. आणि त्याच्यानंतरचं जे पाक्षिक निघतं ते पाक्षिक म्हणजे प्रबुद्ध भारत, की ज्या पाक्षिकामध्ये बाबासाहेबांनी सगळ्या ज्या बौद्ध धर्मातील ज्या प्रतिकृती आहेत त्या प्रतिकृती या संविधानामध्ये टाकलेल्या आहेत, या देशाच्या प्रतीकांमध्ये टाकलेल्या आहेत आणि या देशालाच बौद्धमय करून टाकलेला आहे. आणि हा भारत कसा बुद्धमय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या पाक्षिकातून केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे बुद्ध ह्या मातीतला आहे आणि त्याचे जे विचार आहेत हे सगळे विचार या देशाला शांती, समता, स्वातंत्र्य, न्याय या गोष्टीकडे नेणारे आहेत. त्याच्यामुळे बुद्ध शासन काळ हा जसा शांतीचा काळ होता तसाच हा प्रबुद्ध भारतातील जो काळ आहे, ह्या लोकशाही तत्व अंगीकारल्यामुळे आणि सगळ्यांना अधिकार प्राप्त झाल्यामुळे आता पुढचा देश हा प्रगतीचा आणि भरभराटीला लागेल अशा प्रकारचं अपेक्षा त्या ठिकाणी होती. त्यांनी ह्या अस्पृश्यांमध्ये अस्मिता निर्माण करण्यासाठी काही जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते ग्रंथ म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण, एकेकाळचे राजे असणारे आणि ज्यांनी ब्राह्मणी वर्चस्व नाकारलेले असे जे लोक आहेत ते म्हणजे अस्पृश्य. त्याच्यानंतर शूद्र पूर्वी कोण होते, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीनच वर्ग समाजामध्ये होते. पण जे क्षत्रिय लोक आहेत या क्षत्रियांनी या ब्राह्मणांचे जे विधी संस्कार आहेत हे त्यांनी नाकारलेले होते. आणि त्याच्यामुळे ब्राह्मण जोपर्यंत उपनयन हा संस्कार करत नाही तोपर्यंत तो व्यक्ती क्षत्रिय म्हणून समजला जात नाही. तर हा क्षत्रिय करणारा जो उपनयन विधी आहे हा विधी ब्राह्मणांनी नाकारला आणि ह्या लोकांनी यांचं व्रत वैकल्य नाकारले आणि त्याच्यामुळे हा चौथा वर्ण म्हणजे शूद्र वर्ण निर्माण झाला. पण एकेकाळचे हे लढवय्ये आणि शूर लोक होते हे बाबासाहेबांनी त्यांच्या या ग्रंथांच्या मधून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर गांधी आणि जीना यांनी अस्पृश्यांसाठी काय केले हा ग्रंथ बाबासाहेबांनी 1940 साली लिहिलेला होता. आणि त्याच्यामधून त्यांनी दुसरा थॉट्स ऑन पाकिस्तान म्हणजे भारताची फाळणी हा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता की ज्याच्यानंतर भारताला 1947 मध्ये परत ही फाळणी मान्य करावी लागली. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी हे आपल्याला दिसून येते की बाबासाहेब फार पुढे पाहत होते की जे 1940 साली बाबासाहेबांनी बघितलं ते प्रत्यक्षात या देशातल्या सरकारला 1947 मध्ये प्रत्यक्षात आणावं लागलं. तर त्यांच्या बुद्धीची आपल्याला या ठिकाणी कल्पना येते. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेला दुसरा एक महत्वाचा ग्रंथ आहे बुद्धा अँड हिज धम्मा. हा ग्रंथ तर म्हणजे आपण त्रिपिटकाचं सार आहे असं आपण म्हणूया. आणि या त्रिपिटकाच्या अर्कावरती
याच्यामध्ये सगळं काही सांगितलेलं आहे की तुमचं व्यवहार नीती कशी असावी किंवा तात्विक व्यवहार तुमचे कसे असावेत. जागतिक चळवळीचं हे जणू होकायंत्र असणारं हे पुस्तक हे देशातील जगातील अनेक लेखकांना एक महत्वाचा आधार वाटते त्यांच्या पुस्तक लिहिण्यासाठी. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचं हे साहित्य क्षेत्रामधलं सुद्धा अमूल्य असं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. बाबासाहेबांनी आर्थिक क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. आर्थिक कारणांसाठी लिहिलेला ग्रंथ 1914 साली डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला होता प्रॉब्लेम ऑफ रुपीज इन इंडिया. हा ग्रंथ त्यांनी प्रबंध म्हणून सादर केलेला होता, ज्या प्रबंधावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट ही पदवी देण्यात आलेली होती. त्यावेळेला भारतातील रुपयाचं कसं अवमूल्यन झालेलं आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची झालेली पीछेहाट ही याच्यामध्ये दाखवण्यात आलेली होती. आणि ब्रिटिश सरकारने त्यावेळेला या गोष्टीचा कशा प्रकारे लगेच ही गोष्ट लक्षात घेतली आणि भारताची आर्थिक पाहणी करण्यासाठी हे सायमन नावाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन भारताची आर्थिक पाहणी करण्यासाठी आलेलं होतं. आणि विशेष म्हणजे या सर्व मंडळींच्या हातामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीज इन इंडिया हे बाबासाहेबांचा प्रबंध ह्या प्रत्येकाच्या हातात होता. म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये बाबासाहेबांच्या विचारांची उंची किती होती हे आपल्याला दिसून येते या ठिकाणी. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी सामाजिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे हे पण आपण बघूया. त्यावेळेला समाजामध्ये ज्या सुधारणा केल्या जात होत्या त्या सुधारणा कशा प्रकारच्या होत्या, जसं केशवपन आहे, विधवा विवाह आहे, बालविवाह आहे, विवाह, कुणी काय नेसायचं, कुंकू कसं लावायचं, सुधारणा करणारे अनेक सुधारक त्यावेळेला बोलजेवढे सुधारक होऊन गेलेले होते. या सुधारकांची आपल्याला मालिकाच दिसून येते, पण जे लोकांच्या कल्याणासाठी याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आहेत असं आपल्याला दिसून येतं. जसं सम्राट अशोक, कबीर, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, क्रांती ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, धोंडो केशव कर्वे, रघुनाथ कर्वे, पंजाबराव देशमुख, हे जे सगळे सुधारक दिसतात, या सगळ्या सुधारकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला एका कोहिनूर हिऱ्याप्रमाणे दिसतात की ज्यांनी ज्या सुधारणा केलेल्या आहेत. कारण ह्यांना हे सगळं माहिती होतं की आपण जे आहे या देश जो आहे या देशाचं खरा आजार काय आहे, खरा रोग काय आहे. कारण या देशामध्ये खरा जर रोग कोणता असेल तर जातीयता, वंशभेद, वर्णभेद, उच्च नीचता हा या देशातला मूळ रोग आहे. आणि ह्या मूळ रोगाचं निदान कशा प्रकारे केलं पाहिजे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं. आणि प्रत्यक्षतः मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत त्या सामाजिक सुधारणा त्याच्यासाठी उभारलेले लढे आणि त्याच्यातून झालेली सुधारणा कुठली आहे ते आपल्याला याच्यातून दिसून येते. पहिलं आहे महाडचा सगर. महाडचा सगर म्हणजे 20 मार्च 1927 ला चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी घडवून आणलेला होता. याच्यामध्ये जे गोरगरीब आहेत, दिनदुबळे आहेत, नाडलेले, पिडलेले, छळलेले अस्पृश्य बांधव आहेत, यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत झालेला होता. त्यांना एक प्रकारे ह्याच सत्याग्रहामुळे दिलासा मिळालेला होता. त्या बांधवांना, ज्या लोकांनी या गोष्टीला विरोध केलेला होता, त्या बांधवांना सुद्धा एक पुनर्विचाराची चालना मिळालेली होती. संपूर्ण समाजच या महाडच्या सत्याग्रहाने ढवळून निघालेला होता. यासाठी आता लोक चर्चा करायला लागलेले होते, विचार करायला लागलेले होते आणि अस्पृश्यतेला शेवटची गरगर लागलेली सुद्धा या महाडच्या सत्याग्रहामुळे आपल्याला दिसून येतं. आणि पाणी ही जीवनातली आवश्यक बाब आणि त्याला असणारा विरोध हा किती अमानुष आहे ही बाब सर्व भारतीयांना त्याच्यातून कळलेली होती. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची ही बाब देशातनं हद्दपार करण्यासाठीचा हा सत्याग्रह सामाजिक चळवळ म्हणून किती उपयोगाचा आहे हे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह हा 2 मार्च 1930 ते 1935 पर्यंत चाललेला, हा 5 वर्षापर्यंत चाललेला काळाराम मंदिर सत्याग्रह जे नाशिक या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे अस्पृश्य आहेत या अस्पृश्यांनी ह्या रामाचं दर्शन घेण्यासाठी हा सत्याग्रह केलेला होता. आणि त्यावेळेला
रामाला कैदेत टाकण्यात आलेलं होतं, ते मंदिर बंद करण्यात आलेलं होतं. आणि बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतीयांना हे दाखवून दिलेलं आहे की कशा प्रकारे 5 वर्षापर्यंत सत्याग्रह करून सुद्धा प्रभू रामचंद्रांनी एकदा सुद्धा दर्शन दिलेलं नाही. म्हणजे देव नावाची ही जी संकल्पना आहे, या प्रभू रामचंद्राने दर्शन दिलं नाही, म्हणजे प्रत्यक्षात देव नाही. आणि देव हा जो या ठिकाणचा पुरोहित आहे, या पुरोहिताचा तो धंदा आहे. आणि या पुरोहित वर्गाच्या मानसिक गुलामगिरीचे जे भक्त आहेत ते कसे गुलाम आहेत हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. म्हणजे या पुरोहितशाहीच्या गुलामगिरीच्या विरुद्ध ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक बंड होतं असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि त्यामुळे अस्पृश्य आणि बहुजन यांना देव नावाच्या ह्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी हा काळाराम मंदिर सत्याग्रह उपयोगी होता हे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा सत्याग्रह आहे तिसरा, मुखेडचा सत्याग्रह. आता ग्रंथ प्रामाण्यवादातून जे अस्पृश्य आहेत आणि जे बहुजन आहेत यांना बाहेर काढण्यासाठी हा मुखेडचा सत्याग्रह अतिशय महत्वाचा आहे. की त्यावेळेला अस्पृश्य बांधवांनी पांडव प्रताप नावाचा एक ग्रंथाचं वाचन केलेलं होतं. आणि त्या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर समाप्तीला त्यांनी त्या ग्रंथाची रथातून मिरवणूक काढलेली होती. आणि ही मिरवणूक आता गावाच्या वेशीवरती आलेली आहे आणि ती गावात जाणार तेव्हा तिथल्या स्पृश्य बांधवांनी त्या मिरवणुकीला विरोध केला. त्यावेळेला अस्पृश्य बांधवांनी त्यांना सर्व सांगितलं की बाबा ही आम्ही पांडव प्रताप या पुस्तकाची ही मिरवणूक आम्ही काढतो आहोत, हा ग्रंथ आम्ही वाचून काढलेला आहे, आम्ही सुद्धा हिंदू धर्माचे घटक आहोत आणि आम्ही ह्याच ग्रंथाचं वाचन करतोय आणि याची मिरवणूक काढतो आहे, तर आम्हाला या ठिकाणी जाऊ द्या. पण अस्पृश्य बांधवांनी केलेली ही विनंती काही त्या लोकांना मान्य झाली नाही आणि हिंदू संस्कृतीने त्यांचे मेंदू बधीर करून ठेवलेले होते. त्याच्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादी विचार कसा होणार. शेवटी अस्पृश्यांनी वेशीवरती बैठा सत्याग्रह पुकारलेला होता. अस्पृश्य हरत नाही हे पाहून या स्पृश्यांनी त्यावेळेला बाबळीच्या काट्याच्या पांजरीने त्यावेळेला यांना बदलून काढायला सुरुवात केलेली होती. तरी सुद्धा हे वीर त्या ठिकाणावरून हटले नाही. शेवटी पोलीस फौजदारांच्या उपस्थितीमध्ये रात्री ही मिरवणूक निघालेली होती. या गोष्टीतनं आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात येते की पोथी पुराण या सगळ्या गोष्टी निरुपयोगी आहेत. ग्रंथ प्रामाण्यवाद या निरुपयोगी गोष्टी आहेत. ग्रंथात सांगितलं एक जातं, प्रत्यक्षात एक पागलं जातं. आणि ह्या मृगजळातून बाहेर पडण्यासाठी हा मुखेडचा सत्याग्रह हा बहुजनांच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि उपयोगाचा आहे आणि हा समाज परिवर्तन घडवून आणणार आहे. अशा प्रकारचे सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेले होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामगार क्षेत्रामध्ये काय योगदान आहे ते योगदान आपण पाहूया. भारत देश हा प्रामुख्याने शेतकरी आणि कामगार कष्टकरी यांचा देश आहे आणि त्यांच्या बलिदानावरतीच खऱ्या अर्थानं हा देश चालतो. पण प्रत्यक्षतः आपण असं बघतो की ह्या लोकांना या देशामध्ये याची उपेक्षा केली जाते आहे. या बाबासाहेबांनी दिलेल्या कामगार चळवळीचा जर अभ्यास केला तर आताचे जे कामगार आहेत ते त्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही चळवळ पुढे नेऊ शकतील. तर बाबासाहेबांनी या कामगारांच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचं काम केलेलं आहे ते आपण पाहूया. किमान वेतन, शेतकरी मजूर यांना किमान वेतन असावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळामध्ये मागणी केलेली होती. सावकारी नियंत्रण कायदा हा 1928 साली झालेला आहे आणि आज आपण असं बघतो की आजही अशा प्रकारे जे शेतकरी आहेत ते सावकार जाताच्या मुळे आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत. काळ्या कायद्याच्या विरुद्ध उठाव म्हणजे 1938 साली औद्योगिक कलह विधेयक पास केलेलं होतं, म्हणजे काळा कायदा पास केलेला होता. ह्या काळा कायद्यांमुळे कामगारांना संप करण्याचा अधिकार त्यांचा काढण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जमनालाल बजाज, एस.एम. मेहता, अमृतराव डांगे, नामा जोशी या सर्व कामगार पुढाऱ्यांना एकत्रित करून त्यावेळेला या काळ्या कायद्याचा निषेध करण्यात आलेला होता आणि संपूर्ण औद्योगिक शहरं त्यावेळेला बंद करण्यात आलेली होती
आणि त्याच्यामध्ये मुंबई, नागपूर, सोलापूर ही जी प्रमुख शहरं आहेत या ठिकाणी बंद पुकारला गेलेला होता आणि सभा, संमेलनं, मोर्चे यामुळे शेवटी हे विधेयक सरकारला मागे घ्यावं लागलेलं होतं. हा या ठिकाणी कामगारांचा विजय होता. त्याच्यानंतर अंदाजपत्रक जाहीर करणे. प्रत्येक जो उद्योग समूह आहे याला त्या ठिकाणच्या मालकाला आपलं अंदाजपत्रक जाहीर करण्याचा एक कायदा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पास करून घेतलेला होता. त्याच्यामुळे किती नफा झाला आणि त्याच्यामध्ये मजुरांना बोनस आणि हा जो भाग आहे ते त्यांना जाणण्याचा अधिकार असावा हे यासाठी हे केलेलं होतं. त्याच्यानंतर बीडी कामगार संघ 2 जुलै 1942 साली बीडी कामगार संघ कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडी कामगार संघ हा तयार करण्यात आलेला होता. कामगार कल्याण योजना 3 सप्टेंबर 1945 साली व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांनी अनेक कायदे केलेले होते. त्यापैकी कामगार कल्याण योजना सादर केली आणि त्याच योजनेला लेबर पोर्टर म्हणून ती प्रसिद्ध आहे. संयुक्त कामगार नियामक समिती म्हणजे युद्ध साहित्य निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये संयुक्त नियामक समिती असावी हे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सेवा योजन कार्यालय म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ज्याच्याद्वारे जे बेकार आहेत त्यांची नोंद केली जाते, त्यांना बेकारी भत्ता दिला जातो, ते या ठिकाणी निर्माण व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. भर पगारी रजा कामगारांना कारखान्यात काम करत असताना कधी रजा मिळत नव्हती, तर त्यांना भर पगारी रजा ही मिळावी यासाठी 14 एप्रिल 1944 साली हे विधेयक बाबासाहेबांनी मंजूर करून घेतलेलं होतं. मिनिमम वेतन कामगारांना कमीत कमी वेतन ठरवण्याची तरतूद असणारं एक विधेयक सुद्धा मांडलं गेलेलं होतं. मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 याची निर्मिती केली गेलेली होती. लवाद पद्धती म्हणजे कामगार आणि मालक यांच्यामध्ये जर कुठल्या प्रकारचा कलह निर्माण झालेला असेल तर ते मिटवण्यासाठी त्याच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी हे लवाद यंत्रणा उभी करण्याची तरतूद केलेली होती. त्रिपक्षीय कामगार परिषद सप्टेंबर 1942 साली या त्रिपक्षीय परिषदेचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवलेलं होतं. याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक गरजा, आरोग्य याच्यावरती उपाय आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय या गोष्टी त्यांनी यामध्ये ठराव संमत करून घेतलेले होते. त्याच्यानंतर खाण कामगार फंडाची स्थापना 31 जानेवारी 1944 रोजी खाण कामगारांसाठी, कोळसा खाण कामगारांसाठी फंडाची स्थापना करणारे विधेयक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेला मंजूर करून घेतलेले होते. औद्योगिक वसाहती 19 ऑगस्ट 1945 साली नियामक व मालकाच्या जबाबदाऱ्या यावर मौलिक मार्गदर्शन त्यावेळेला केलेलं होतं आणि या परिषदेचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवलेलं होतं. त्याच्यानंतर लेबर वेलफेअर फंड 8 एप्रिल माईस लेबर वेलफेअर फंडाची स्थापना केली गेलेली होती. पाळणा घराची व्यवस्था म्हणजे स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतायत त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला सांभाळण्याची व्यवस्था करण्यावरती कंपन्यांना बंधन घालण्यात आलेलं होतं. रात्रपाळी अंडरग्राऊंड म्हणजे इंडियन माइन ऍक्ट 1946 तयार करून स्त्री कामगारांना खाणीमध्ये अंडरग्राऊंड काम करण्यासाठी त्यावेळेला बंदी घालण्यात आलेली होती. रात्रपाळीला बंदी घालण्यात आलेली होती. प्रसूती व प्रसूती नंतरची रजा 1946च्या बजेट स्त्री कामगारांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस याच्यामध्ये करण्यात आलेली होती. कामाचे तास ठरवले 1946च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास 54 वरून 48 करण्यात आलेले होते आणि दिवसाला 10 तासाच्या ऐवजी 8 तास काम हे करण्याचं बिल त्यांनी मांडलेलं होतं. अपघातग्रस्त जे कामगार आहेत त्यांच्यासाठी त्यांना मोबदला मिळावा म्हणून यांच्यासाठी वर्कमन कॉम्पेन्सेशन ऍक्ट हा स्थापन करण्यात आलेला होता. ट्रेड युनियनला मान्यता देणे व्यवस्थापनाला सक्तीचे करण्यात आलेले होतं. 21 फेब्रुवारी 1946 ला युनियनला मान्यता देण्याचा हा कायदा करण्यात आलेला होता. स्त्री कामगारांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती केली आणि त्यातील मार्गदर्शक तत्व जे आहेत म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपल्स याच्या माध्यमातून आर्टिकल 39(9) अनुसार पुरुषाला जितका पगार आहे तितकाच पगार स्त्री कामगाराला सुद्धा मिळाला पाहिजे हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. व्यवस्थापनामध्ये सहभाग कलम 43(अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घ्यावं अशा प्रकारचं तरतूद करण्यात आलेली होती आणि कामगारांचं जीवनमान उंचवण्यासाठी घटनेचे कलम 43 नुसार
शासनाने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक संधी देण्याचा प्रयत्न करण्याची तरतूद सुद्धा केलेली होती. संपत्तीचे समान वाटप. कामगारांचे आर्थिक जीवन उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात आर्थिक धोरण स्पष्ट केलेले होते आणि याच्यानुसार त्यात कामगारांना आर्थिक स्तर उंचावण्याची साठी संपत्तीचं जास्तीत जास्त समान वाटप केलं जावं हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत म्हणजे घटनेच्या कलम 43 नुसार गर्भवती आणि जे बाळंत स्त्रिया आहेत यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी न्याय आणि सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली गेलेली होती. मिनिमम बोनस म्हणजे व्यवस्थापनाला नुकसान झाले तरी किमान 8 ते 33% बोनस कामगारांना देण्यात यावा अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली होती. आता हे आपण बघितलं की कामगार मंत्री म्हणून व्हायसरॉयच्या मंत्रिमंडळात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे फायदे हे कामगारांना मिळवून दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. पहिलं, खोती पद्धती नष्ट करणं. खोत म्हणजे देशमुख सरंजामदार असं आपण त्यांना म्हणतो. कोकणामध्ये जे लोक आहेत त्यांना खोत असं म्हटलं जायचं. 1937 साली या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुंबई असेंब्लीवरती 10,000 लोकांचा मोर्चा हा बाबासाहेबांनी नेलेला होता आणि त्याच्यामध्ये या खोतीची जी घातक प्रथा होती ज्याच्यामध्ये सावकाराला आणि सरकारला म्हणजे या खोतांना आणि सरकारला दोघांनाही शेतकऱ्याला चारा भरावा लागत होता. या घातक प्रथेला या ठिकाणी विरोध केला गेलेला होता. त्याच्यानंतर कृषी विद्यापीठाची संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली होती. शेतकऱ्याची जर खरेच उन्नती करायची असेल तर त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यासाठीच त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि यासाठी कृषी विद्यापीठाची संकल्पना त्यांनी मांडलेली होती. त्याच्यानंतर अत्याधुनिक बी बियाणे आणि अवजारे शेतकऱ्यांना पुरवणं. शेतकऱ्यांना त्यांची प्रगती करण्यासाठी सरकारने त्यांना अत्याधुनिक बी बियाणे आणि अवजारे पुरवली पाहिजे. खरेदी विक्री संघ. शेतीच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी लँड मार्केट पतपेढी खरेदी विक्री संघ स्थापन करण्याचं धोरण सुद्धा सरकारने अवलंबलेलं होतं. म्हणजे आपल्याला असं दिसतं की शेतकऱ्यांच्या बाजाराला आज मार्केटमध्ये किंमत दिसत नाही, पण ते जर त्यांचं स्वतःचं असेल अशा पद्धतीने जर ते शेतमाल जर विकतील तर त्याला फायदा होईल. त्याच्यानंतर 8वा जो पॉइंट आहे आपला की भारतीय संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांचं योगदान. घटना समितीच्या अंतर्गत एक समिती तयार करण्यात आलेली होती. त्या समितीला मसुदा समिती असं म्हणतात. या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुन्शी अय्यर, 2 सदस्यांचा मृत्यू झालेला होता, 1 सदस्य आजारी होता, 1 दिल्लीच्या बाहेर होता आणि एकाला संस्थानाच्या कामातून फुरसत मिळत नव्हती. आणि अशा प्रकारे एकंदरीत बाबासाहेबांवरतीच ही जबाबदारी येऊन पोहोचली. त्याच्यामुळे घटना निर्मितीचं काम हे बाबासाहेबांनाच करावं लागलेलं होतं. या देशामध्ये अनेक जाती पंथ हे सगळं काही वेगवेगळं असताना या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधून ठेवणारी अशा प्रकारची लोकशाही घटना ही तयार करताना बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी त्यांना लागलेला होता. या भारतीय घटनेचं जर वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की ही घटना अंशतः लवचिक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एकूण 395 कलम आहेत, 8 परिशिष्ट आहेत, 1 व्यक्तीला 1 मत आहे आणि त्या एका मताचं 1 मूल्य आहे. सर्व नागरिकांना समान दर्जा आणि प्रगतीचे अधिकार आहेत. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या न्याय तत्वावरती ती आधारलेली आहे. भारतात लोकशाही रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान म्हणजे अनेक वर्ष परकीय गुलामगिरी मध्यंतरी बुद्ध काळामध्ये लोक पावलेली आपल्याला दिसून येते ही जी लोकशाही आहे. पण नंतर पुन्हा 1950 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये परत आणखी लोकशाही प्रणाली सुरू झाली जी बुद्ध काळामध्ये होती. याच्यामध्ये बाबासाहेबांनी ही लोकशाही भारतात रुजवण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत तर सगळ्यात पहिला प्रयत्न म्हणजे
राष्ट्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभाग. जेव्हा 1951 मध्ये पहिलं भारतातलं मंत्रिमंडळ प्रस्थापित झालेलं होतं नेहरूंचं, काँग्रेस सरकारचं, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामील झालेले होते. याचं कारण असं होतं की बाबासाहेबांना हे माहित होतं की आपला पक्ष काही निवडून येऊ शकणार नाहीये, पण देश हितासाठी काही जर चांगले कायदे करायचे असतील, चांगलं काम जर करायचं असेल तर आपल्याला नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दर्शवून लोककल्याणाचे अनेक कार्य त्या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे आपले जे मतभेद आहेत नेहरू सरकारच्या विषयीचे ते सगळे विसरून बाबासाहेब त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले होते हे आपल्याला दिसून येते. लोकशाहीचं सतत प्रबोधन म्हणजे स्वातंत्र्य कॉलेज, सभा, संमेलन यासाठी प्रयत्न करणं आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले होते आणि लोकशाही कशी मजबूत होईल या देशामध्ये हा प्रयत्न केलेला होता. संसदेतील अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, ज्या वेळेला संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाषण उभे राहत असत त्यावेळेला नेहरू सकट सगळं जे मंत्रिमंडळ आहे त्याला अगदी घाम फुटायचा. त्याचं कारण असं होतं की बाबासाहेबांना सगळ्याच खात्याचा अगदी बारीक असा अभ्यास होता आणि बाबासाहेब त्या ठिकाणी अनमोल अशा स्वरूपाचं मार्गदर्शन हे संसदेला त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की संसदेचा वेळ हा अतिशय महत्वाचा आहे, तो असा वाया जाऊ नये याचा कटाक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असायचा. बाबासाहेबांना दुसरं या देशामध्ये लोकशाही घट्ट करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असावा असं बाबासाहेबांना वाटत होतं. आणि यासाठी एकच पक्ष जर बहुमतामध्ये असेल तर तो शेवटी हुकुमशाहीकडे झुकतो हे बाबासाहेबांना माहित होतं. आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष हा सुद्धा तितकाच मजबूत असला पाहिजे की जेणेकरून या देशामध्ये लोकशाही ही अधिक मजबूत होईल. आणि यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेले होते. म्हणजे त्यावेळेच्या विरोधी पक्षामध्ये जे लोक आहेत, प्र के अत्रे, अशोक मेहता, एस.एम. जोशी या प्रमुख नेत्यांना एकत्रित करून बाबासाहेबांनी विरोधी पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न त्यावेळेला केलेला होता. पण आकस्मिक बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे हा विरोधी पक्ष बनवू शकलेला नाहीये. पण विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीच्या मजबूतीकरणासाठी नितांत आवश्यक आहे. जे आज आपण असं बघतो की विरोधी पक्ष नसल्यामुळे आज मोदी सरकार कशा प्रकारे या गोष्टींचा फायदा घेत आहे. लोकशाहीची व्याख्या, लोकशाही सर्वोत्तम शासन प्रणाली आहे. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा लोकशाहीमध्येच शक्य आहे. या शासन प्रणालीमध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता मानवी जीवनाचे सर्वांगीण आणि परिपूर्ण स्वरूपाचा बदल घडवला जातो. ही शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही ही व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. कारण स्वतंत्र भारत देशामध्ये प्रत्येक धर्म, त्याची नीती, त्याचं पंथ, त्याचे लोक यांचे आचार विचार हे भिन्न आहेत. या सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद ही फक्त लोकशाही शासन प्रणालीमध्ये आहे. आणि म्हणून हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी एक महत्वाचं योगदान आहे. आणि याच्यानंतर शेवटचा पॉइंट आहे 10वा, भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी बाबासाहेबांचं काय योगदान आहे. घटना सुपूर्द करत असताना त्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही लोकशाही पुढे जे काही धोके आहेत हे सांगितलेले होते. राजकीय क्षेत्रामध्ये आपण समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही जीवन मूल्ये स्वीकारलेली आहेत. पण ही सामाजिक धार्मिक जीवनामध्ये जर आपण अवलंबली नाही तर लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून समतेवर आधारित धर्म स्वीकारण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी ठरवलं. आणि त्यासाठी जे ज्या वेळेला बाबासाहेबांनी असं ठरवलं की ते धर्मांतर करणार आहे त्यावेळेला अनेक धार्मिक नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांना अनेक प्रकारची प्रलोभनं दिली आणि त्यांना आपला धर्म स्वीकारण्यासाठी त्यांनी विनंती केलेली होती.
याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर जे अल्पसंख्याक मुस्लिम आहेत ते बहुसंख्याक झाले असते आणि हिंदू मुस्लिम झगडे अधिक वाढले असते. जर ख्रिश्चन धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला असता तर इंग्रजांचं प्राबल्य ह्या देशावरती वाढलं असतं आणि भारत हा युरोपियनांचा मांडलिक झाला असता. शीख धर्म जर बाबासाहेबांनी स्वीकारला असता तर या देशामध्ये शीख समाजाचं प्राबल्य वाढलं असतं आणि त्यासाठी या देशाला धोका होऊ नये यासाठी सत्य, अहिंसा, मैत्री, करुणा या तत्वावर आधारित, समतेवर आधारित, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या नीतीचा पुरस्कार करणारा, भारतात उगम पावलेला तोच जन्म, तोच धर्म आपण स्वीकारावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारायचं ठरवलेलं होतं. कारण हाच एक असा धम्म होता की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. हा धम्म या मातीतला समजला आहे. या धम्माच्या माध्यमातून आपण जागतिक बुद्ध चळवळीला सुद्धा प्रेरणा या धर्मांतरामुळे मिळालेली होती आणि या धम्माचा प्रचार झालेला होता. तर कोणी महासत्ता राहणार नाही. खऱ्या अर्थानं जर या देशाचा, या धर्माचा प्रचार जर जगात झाला तर कोणताही देश हा महासत्ता म्हणून राहणार नाही. जो स्वातंत्र्यप्रेमी, लोकशाही प्रेमी असेल त्याने हा धम्म स्वीकारला पाहिजे. लोकशाही मजबूत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या गोष्टी बाबासाहेबांच्या मध्ये ठासून धरलेल्या होत्या. त्यांचा श्वास म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आणि त्यांचा उच्छ्वास म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची काळजी ही बाब आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे ते देशासाठी, जनहितासाठी, शोषितांसाठी ते जगले. मानवी नीतिमूल्य भारतीय स्वातंत्र्यात रुजवण्यासाठी ते झुंजले. त्यांच्या या समर्पित जीवन आदर्शाला मी कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी हे प्रवचन संपवतो. नवी मुंबई भारतीय बौद्ध महासभा याच्या वतीने ही प्रवचन मालिका या ठिकाणी राबवलेली आहे. त्या संस्थेला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी ही प्रवचन मालिका या ठिकाणी पवित्र दिवसांमध्ये राबवली. तसेच विचार मंच ह्या चॅनलच्या माध्यमातून हे या ठिकाणी राबवले जात आहे. त्यामुळे या चॅनलच्या सदस्यांना सुद्धा या ठिकाणी मी मंगल कामना करतो त्यांच्याबद्दल. हे सर्व फेसबुक पेज लाईव्ह जे सगळे लोक बघत आहेत या सगळ्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या चॅनलवरती आपले हे विचार प्रसारित करून ते ऐकणं याच्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. आपला अमूल्य वेळ त्याच्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हे फेसबुक लाईव्ह करण्यासाठी मला माझ्या कौटुंबिक सदस्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. तर सगळ्यांचे आभार व्यक्त करून आजचं हे प्रवचन मी या ठिकाणी संपवतो. जय भीम.